डॉक्टरच्या मते 60 वर्षानंतर या 5 गोष्टी खाणे बंद करा, नाहीतर तुमचे पाय साथ देणे बंद करतील। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की 60 वर्षानंतर पाय कमकुवत का होऊ लागतात? चालताना त्रास का होतो? जिने चढणे कठीण का होते? गुडघ्यांमध्ये वेदना का वाढतात? शरीर लवकर का थकते? मित्रांनो, याचे कारण फक्त वाढते वय नाही, तर चुकीचा आहारही यासाठी जबाबदार असू शकतो। आपण रोज अशा अनेक गोष्टी खातो ज्या हळूहळू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवतात। सुरुवातीला याचा परिणाम दिसून येत नाही, पण कालांतराने समस्या वाढू लागतात। आज मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या 60 वर्षानंतर कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे खूप गरजेचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जास्त मीठ खाणे बंद करा। अनेक लोक लोणचे, पापड, नमकीन, चिप्स आणि पॅकेटमधील स्नॅक्स भरपूर खातात, पण जास्त मीठ शरीरासाठी हानिकारक ठरू शकते। यामुळे शरीरातून कॅल्शियम कमी होऊ लागते। कॅल्शियमची कमतरता झाल्यावर हाडे कमकुवत होतात, गुडघेदुखी वाढते आणि पायांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो। त्यामुळे मीठ मर्यादित प्रमाणात खा। नंबर 2 बघा, जास्त गोड खाणे। गोड पदार्थ सगळ्यांनाच आवडतात, पण त्याचे जास्त सेवन नुकसानकारक ठरू शकते। यामुळे वजन वाढते आणि शरीरात सूज वाढू शकते। सूज वाढल्याने सांध्यांवर परिणाम होतो, गुडघेदुखी वाढते आणि पाय जड वाटू लागतात। जास्त गोड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका देखील वाढतो, जो नसांवर परिणाम करू शकतो। त्यामुळे मिठाई आणि कोल्ड्रिंक्स कमी प्रमाणात घ्या। नंबर 3 बघा, तळलेले पदार्थ जसं समोसा, कचोरी आणि भजी आणि इतर तळलेले पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात, पण त्याचे जास्त सेवन योग्य नाही। अशा पदार्थांमध्ये असलेले खराब फॅट्स शरीरात सूज वाढवतात। त्यामुळे गुडघ्यांमध्ये कडकपणा, पायांमध्ये जडपणा आणि चालताना आळस जाणवू शकतो। म्हणून बाहेरचे तळलेले पदार्थ कमी खा आणि घरचे ताजे आणि कमी तेलाचे अन्न खा। नंबर 4 बघा, खूप थंड पदार्थ जसं फ्रीजमधील थंड पाणी, आईस्क्रीम आणि बर्फांच्या पेयाचे जास्त सेवन टाळा। वय वाढल्यावर शरीरात अनेक बदल होतात आणि काही लोकांमध्ये थंड पदार्थामुळे सांध्यांची समस्या वाढू शकते। सकाळी उठल्यावर कडकपणा आणि गुडघेदुखी वाढल्याचे अनेकांना जाणवते। त्यामुळे कोमट पाणी पिण्याची सवय लावा। नंबर 5 बघा, प्रोसेस्ड फूड ही सर्वात धोकादायक चूक आहे। आजकाल अनेक जण बिस्किटे, नूडल्स, पॅकेटमधील स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स याचे जास्त सेवन करतात। या पदार्थामध्ये मीठ, साखर आणि अनेक कृत्रिम घटक जास्त प्रमाणात असतात, जे शरीराला नुकसान पोहोचू शकतात। त्यामुळे शरीरात सूज वाढू शकते, स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि शरीर लवकर थकू लागते। त्यामुळे प्रोसेस्ड फूड कमी करा आणि नैसर्गिक पौष्टिक आहार घ्या। तर आपण काय खाऊ शकतो बघा, तुम्ही दही, दूध आणि पनीर खाऊ शकता। रोज तीळ, हरभरा आणि डाळींचा आहारात समावेश करू शकता। हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता। हंगामी फळे खाऊ शकता। रोज थोडा वेळ उन्हात तुम्ही बसू शकता, जेणेकरून शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल। दररोज किमान 20 मिनिटे तुम्ही चालण्याची सवय लावा। यामुळे काय होईल बघा, तुमचे पाय मजबूत राहतील, स्नायू सक्रिय राहतील आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल। लक्षात ठेवा, योग्य आहार आणि चांगली दिनचर्या हे निरोगी आयुष्याचे रहस्य आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये तुमचे मत काय हे नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।